मॅनिप्युलेशन म्हणजे काय की जी परिस्थिती जशी आहे तशी त्याला न समजून घेता किंवा न दाखवता तुम्ही त्या परिस्थितीला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करताय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते की तुमचं ऑफिस आहे, तुमच्या ऑफिसमध्ये एक 50 लोक काम करत आहेत. एक नवीन एम्प्लॉई तुमच्या ऑफिसमध्ये येतो आणि तुम्ही काय करता की पहिल्या दिवसापासून तुम्ही त्याची तारीफ करताय. फाईन, तुम्ही बॉस आहेत आणि तुम्ही तारीफ करताय की वा यार तुझ्यासारखा माणूस तर आजपर्यंत बघितलाच नाही, काय एम्प्लॉई आहेस तू, पहिले भेटला असता तर आपली कंपनी कुठे गेली असती. आता त्याला असं वाटतंय की भाई मी खूप जास्त एफिशियंट आहे आणि तो जबाबदारीने काम करायला लागतो. आता तो जबाबदारीने काम करायला लागतो. तुम्ही 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याला हे सांगता की बघ तुझ्यावर भरोसा आहे बरं, तू आहेस म्हणून मी हे काम तुला देतोय. तो आता एक्स्ट्रा काम करायला लागतो, तो थकायला लागतो, तुम्ही इकडे आरामात एन्जॉय करायला लागता. सो हे मॅनिप्युलेशन आहे. ओके. की एखाद्या व्यक्तीला त्याच्या नकळत त्याला कंट्रोल करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याला हे पण कळलं नाही पाहिजे की तुम्ही कंट्रोल होताय. त्याला असं वाटायला पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे. याचं एक एक्झाम्पल सांगू तुम्हाला. महिला ज्या घरात आहेत, आई आपली गृहलक्ष्मी, वैभवलक्ष्मी बनवून त्यांना घरात ठेवलंय ना, ती जबाबदारी आहे त्यांची की घराच्या बाहेर नाही यायचं, घर सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे. आई म्हणजे त्यागाची मूर्ती. हे सगळं काय आहे? मॅनिप्युलेशन ऑफ द इन्फॉर्मेशन आहे. क्या बात आहे. ह्या कन्सेप्ट कुणाला माहित नाहीत. हे डेली जीवनामध्ये हे तुमच्या आजूबाजूला होत आहे. आणि हजारो वर्षांपासून होत आहे. महिलांना कसं दडपलेलं आहे तुम्ही विचार करा ना सर. 50% पुरुष, 50% महिला. या 50% पुरुषांनी स्ट्रॅटेजिकली 50% महिलांना घरात बसवलंय. बरोबर. काय सांगून बसवलंय? तुम्ही पिढ्या दर पिढ्या त्यांना हे समजावताय की तुम्ही गृहलक्ष्मी आहात, तुम्ही वैभवलक्ष्मी आहात, तुम्ही घराच्या बाहेर नाही पडायचं, तुम्ही घराच्या बाहेर पडलं तर धनसंपत्ती निघून जाईल. हे मॅनिप्युलेशन आहे. आणि त्याच महिला बाहेर निघताना तुझी जबाबदारी पहिले तू पूर्ण करायची. तू मंगळावर जाणार असशील 2 चपात्या करून जा भाई, कारण इकडे स्वयंपाक कोण करणार. है ना. म्हणजे हे आहे, हे मॅनिप्युलेशन आहे.